पुंडलिक वरदा हरिविठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. सज्जन हो, माझ्याकडे आलेले सगळे प्रश्न आणि आत्ता पुढे आलेला गठ्ठा याचा जर विचार करायचा झाला तर मला वाटतं पुढचा महिना आपल्याला लागेल. तेव्हा कालपर्यंत माझ्याकडे जे काही प्रश्न आले त्यातले थोडे निवडक प्रश्न मी आपल्यापुढे चर्चेकरता घ्यायचं ठरवलं आहे. वेळ निश्चित केलेला आहे मनाशी, सामान्यतः 1.5-2 तास, कारण आणखीन 2 दिवस काम आहे आणि माझा घसा हा जवळजवळ आता आपल्या परिसीमेला पोचला आहे. म्हणून प्रश्नाचं उत्तर टाळण्यासाठी नव्हे, माझी अजून जर कोणती एकच हौस शिल्लक राहिली असेल तर ती विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं एवढीच. बाकी अजून काही आता हौस राहिलेली नाही. तेव्हा मी प्रश्न टाळतो असं कृपा करून समजू नका. पुन्हा केव्हा मला गाठता आलं तर गाठून प्रश्न विचारायला हरकत नाही. त्या सगळ्या प्रश्नांची आणि सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तर देणं काही शक्य नाही. बरोबर आठ. ठीक आहे, ठीक आहे. ज्ञानेश्वरीमध्ये विठ्ठलाच्या नावाचा उल्लेख का नाही अशा अर्थाचा एक प्रश्न आहे. ज्ञानेश्वरीमध्ये विठ्ठलाला नमन का केलं नाही असाही एक प्रश्न आहे. एक तर पहिली गोष्ट अशी की आपल्या परंपरेप्रमाणे गणपतीला नमन करणं हे महत्त्वाचं मानलं जातं आणि कोणत्याही मंगल कार्याचा आरंभ, कोणत्याही सत्कृत्याचा आरंभ गणपतीच्या स्तवनाने होतो. म्हणून गणपतीचं नमन पहिल्या प्रथम केलं. आणि सद्गुरू ही त्यांची आराध्य देवता असल्यामुळं ज्या नाथ परंपरेमध्ये ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले त्या नाथ परंपरेमध्ये गुरुशिवाय दुसऱ्या कोणालाही मानायचं नाही अशी परंपरा आहे. सगळं काय आहे ते गुरुच. त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, दुसरं काहीही दैवत नाही अशी नाथ संप्रदायाची परंपरा आहे. म्हणून त्यांनी आपल्या सद्गुरूला नमन केलं. भारतीय संस्कृतीची परंपरा साधण्याकरता गणेशाला नमस्कार केला. या 2 गोष्टी केल्यानंतर उरलेला जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे हा सर्व कृष्णार्जुन संवाद रूपी आहे. तेव्हा त्यात पांडुरंगाचा उल्लेख आला असता तर ते काल विपरीत झालं असतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी विठ्ठलाचा उल्लेख त्यात केला नाही. पण विठ्ठलाचा संदर्भ 2 ठिकाणी आला आहे की ज्यावरून तो विठ्ठलच आहे, दुसरं काही नाही असं निश्चित लक्षात येऊ शकतं. त्यातला एक संदर्भ असा आहे की मी माझ्या मस्तकावर शंकराला धारण केलं आहे. हा जो उल्लेख आहे हा हिंदुस्थानातल्या दुसऱ्या कोणत्याही देवतेला लागू पडत नाही. पांडुरंगाच्या मस्तकावर जे मुकुटासारखा आकार आहे तो शिवलिंग आहे आणि विष्णू आणि शिव असे त्यांचं ते एकरूप झालेलं आहे अशी मानण्याची आपली पद्धती आहे. म्हणून तो विठ्ठलाचाच उल्लेख आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, कोणतंही मोठं तीर्थक्षेत्र किंवा देवस्थान असं नाही की जिथे देवाला उराउरी भेटता येतं. ज्ञानेश्वरीमध्ये देवाला उराउरी भेटता येतं अशा अर्थाचा उल्लेख आहे. तोही पंढरपूरलाच उद्देशून आहे. दुसऱ्या कोणत्याही मोठ्या क्षेत्रात असं उराउरी भेटता येत नाही. उराउरी भेटण्यासारखं ती देवताही नाही, त्याचा आकारही तसा नाही. तेव्हा इथे ही जी पांडुरंगाची मूर्ती आहे ती उराउरी भेटण्यासारखी आहे. उराउरी भेटण्याची परंपरा आहे. गर्दीचे दिवस सोडून जर गेला तर आपल्याला उराउरी भेटता येतं. आता गर्दीच्या दिवसात भेटता येत नाही ती गोष्ट निराळी. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये विठ्ठलाचं वर्णन नाही असं म्हणायचं काही कारण नाही, किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या काळी विठ्ठलाला महत्त्व नव्हतं असंही म्हणायचं काही कारण नाही. त्यांच्या अभंगातून विठ्ठलाचा अनेक वेळा उल्लेख आलेला आहे. त्यांच्या वडिलाचं नावच म्हणजे विठ्ठल होतं. जर विठ्ठल हे प्रसिद्ध दैवत नसतं तर त्याचं नाव असं कोणाला तरी ठेवणं अशी परंपरा निर्माण झाली नसती. कर्ममार्ग भक्तिमार्ग यात काय फरक आहे? कारण भक्तिमार्गात नामस्मरण वगैरे ही कर्मच आहेत. कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग हे 2 वेगळे आहेत.
पण कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा एकमेकाशी संबंध तोडता येत नाही. कमी अधिक प्रमाणामध्ये कोणत्याही मार्गाने आपण वाटचाल करीत गेलात तर आरंभापासून किंवा काही थोडी पावलं टाकल्यानंतर या दोघांचा स्वीकार करावाच लागतो. भक्ती ही अंतःकरणाची स्थिती आहे, ज्ञान हा बुद्धीचा विषय आहे आणि कर्म ही हालचाल आहे. तेव्हा हालचाल, भाव आणि ज्ञान या गोष्टी प्रत्येक कोणत्याही मार्गाने गेला तरी त्या आवश्यक असतात. पण मार्ग हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्यात प्रत्यक्ष हालचालीपेक्षा भावाला अधिक महत्त्व आहे, भावापेक्षा प्रत्येक हालचालीला महत्त्व आहे, हालचाल किंवा भाव यापेक्षा ज्ञानाला महत्त्व आहे. त्यावरून तो मार्ग ठरला जातो. म्हणून कर्ममार्ग, भक्तिमार्ग, योगमार्ग हे मार्ग वेगवेगळे होतात. आता योगमार्गाचा अवलंब आपण मांडी घालून बसतो हा सुद्धा योगमार्गातल्या आसनाचा एक प्रकार आहे. आपण जी मांडी घालतो ती कोणत्याही प्रकारे मांडी घातली तरी ते सहजासन तरी होईल, पद्मासन तरी होईल, स्वस्तिकासन तरी होईल, कोणतं तरी आसन आहे. आता हा योगमार्ग आहे म्हटलं तर की योगमार्गामध्ये आसन असतं, तुम्ही बसता म्हणजे आसन घालून बसता आणि आसन घालून बसलात की तो योगमार्ग झाला. तेव्हा असं नाही. ह्या तिन्ही गोष्टी मी आपल्याला मध्ये केव्हा ते सांगितलं असेल की त्या एकमेकाशी मिसळत्या आहेत. यातली कोणतीही एकाचा दुसऱ्याशी काही संपर्क नाही अशा स्वतंत्र वस्तू ह्या नाहीत. सगळ्यांचा अंतःकरण आणि इंद्रिय यांचा उपयोग करावाच लागतो. त्यामुळे कर्म, भक्ती आणि ज्ञान हे एकत्र येतात, एकत्र राहतात, एकत्र राहावे लागतात. अत्यंत वरच्या पातळीवर ते एकत्र असतातही. खाली त्याची साधनेची प्रत्येकाची योग्यता भिन्न असते म्हणून थोडा फरक पडतो. मग ज्याच्यामध्ये हालचालीलाच महत्त्व जास्त आहे तो कर्ममार्ग आहे, ज्याच्यामध्ये भावाला महत्त्व जास्त आहे तो भक्तिमार्ग आहे, ज्याच्यामध्ये समजुतीला, समजून घेण्याला, धारणेला महत्त्व जास्त आहे तो ज्ञानमार्ग आहे. शंकराचे सगुण स्वरूप असताना पिंडी हे स्वरूप कसे काय प्रचलित झाले? कोणत्याही देवतेचं मुळात स्वरूप सगुण नाही. कोणतीही देवता ही ब्रह्माचं प्रतीक असल्यामुळं किंवा ब्रह्माचं एक विशिष्ट नाव असल्यामुळं ती निर्गुण निराकारच आहे. शंकराला आज ज्या पिंडीचं स्वरूप प्राप्त झालं आहे ते जे कैलास हे शंकराचं स्थान मानलं जातं ते जवळ अगदी असंच आहे. इतकं कोरल्यासारखं असावं अशी त्याची रचना आहे. मध्ये अशी उंच पिंडी आहे आणि त्याच्या भोवती अशी शाळुंक आहे. त्याच्यावरून मग लहान प्रतीकं तयार झाली आणि मग ती ज्याला जशी भावली तशी त्यांनी त्याची रचना केली. रुद्रामध्ये, आपल्या वेदामध्ये रुद्रचयन नावाचे एक रुद्राच्या नावाने हवन केलं जातं. याकरता ओटा कसा घालावा त्याला चयन म्हणतात, चिती म्हणतात, चिती किंवा चयन म्हणतात. त्याचे आकार काही विशिष्ट सांगितलेले आहेत. त्यामध्ये रुद्राकरता जे चयन घालायचं त्याचा आकार असाच आहे ज्याच्या ज्या आपण पिंडी करतो त्यावेळेला. अर्थात तो चौकोनी आहे, आपण गोल करतो. कैलास पर्वत पाहिला तर आपण तसा गोल आहे, मध्ये अशी उंच शाळून पिंडी असल्यासारखी पिंडी आहे. त्याच्यावरून ही प्रतीकं मुळात आली. आता पुढे आपल्या फार दीर्घकालाच्या इतिहासामध्ये शाक्त परंपरा यात शिरली. थोडं समजून घेण्याकरता सांगायचं तर शाक्त हा आपल्याकडचा फ्राईड आहे. फ्राईडने जसं कोणतंही बरं वाईट लैंगिकतेशी नेऊन भिडवलं त्याप्रमाणे शाक्तांनी कोणतंही बरं वाईट लैंगिकतेशी नेऊन भिडवलं. किती सीमा होते असं लैंगिकतेशी भिडवण्याच्या बाबतीत. आई मुलाला अंगावर पाजते त्यामध्ये सुद्धा लैंगिकता आहे असं हा शहाणा सांगतो. आणि आमचे सगळे साहित्यिक आंधळेपणाने त्याच्यावर विश्वास ठेवून तीच कोणतीही विकृती ही जणू प्रकृतीच आहे आणि तिचं दडपण असता कामा नये अशा त्याची. म्हणून ट्रेनिंगलाही सपरेशन किंवा कंडिशनिंग म्हणून यांनी या सगळ्या गोष्टींना मुक्तद्वार केलं, ज्याचा परिणाम आज आपल्याला अनेक ठिकाणी स्वैराचारात दिसतोय. आपल्याकडे हळूहळू ते प्रकरण वाढतंय. पण हा दोष फ्राईडचा आहे. आपल्याकडे भावाचा फरक असू शकतो. योगवासिष्ठामध्ये रामचंद्राला उपदेश करताना वसिष्ठाने असं म्हटलं आहे, मनाने जे केलं ते केलं, न शरीर कृतं कृतं, मनःकृतं कृतं राम, न शरीर कृतं कृतं. त्याला त्यांनी पुढे उपमा दिली आहे, येनैवालिंगिता कांता तेनैवालिंगिता सुता. मनाने केलं हे खरं केलं आहे, शरीराने केलं हे खरं केलं नाही. जे शरीर आपल्या मुलीला आलिंगन देतं तेच शरीर आपल्या पत्नीलाही आलिंगन देतं. पत्नी आणि मुलगी यांच्यामध्ये भावाचा फरक राहतो आणि ज्ञानेश्वरीतही या तऱ्हेची उपमा आली आहे. आता हे ज्यांना समजतच नाही, या पातळीवर जे गेलेच नाहीत, ज्ञानेश्वरांनी म्हटल्यासारखं स्त्री जात ती तुके त्वचेंद्रियेची ओळखे अशीच ज्यांची धारणा आहे त्याला काय सांगणार. ती परंपरा दुर्दैवाने आपल्यातही निर्माण झाली. पुढे गोरखनाथांना आणि शंकराचार्यांना त्यातला जो वाममार्ग आहे, म्हणजे शक्तीच्या उपासनेशी वाद नव्हता, पण शक्तीच्या उपासनेतून जे लैंगिकता आणि वामाचार निर्माण झाला त्याच्यावर गोरखनाथांनी कौलमतामध्ये
आणि शंकराचार्यांनी शाक्त मतामध्ये कडाडून प्रहार केले, त्यांचं खंडन केलं आणि त्यांना दक्षिण मार्गी शुद्ध बनवलं. आणि हे आपल्या माहिती आहे, तुकाराम महाराजांचे अभंग जर काही आपण वाचले तर त्यातही शाक्तांच्यावर, म्हणजे ही जे वाममार्गी शाक्त आहे, शक्तीचे उपासक ते शाक्त नव्हे, पण हा जो उद्योग आहे ज्यांचा पंचमकारवाले, त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे, त्यांना अगदी शिवीगाळ केलेली आहे. ते असं होतं. त्यामुळे ते पुराणातून आणि काही याच्यातून ते शिवलिंग हे एका चमत्कारिक लैंगिक प्रतीकताचं स्वरूप मानलं गेलं. वास्तविक त्याचा लैंगिकतेशी काहीही संबंध नाही. ज्यानं मदनाला जाळला अशी कथा आहे, तो लैंगिकतेत अडकायचा कसा? तेव्हा ही मागून आलेली अशी गोष्ट आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे सृष्टी स्थिती व लय यांच्या देवता मानतात. लय म्हणजे नाश होणे, त्याची देवता शंकर हा शिव म्हणजे मंगलकारक शुभ का समजला जातो, हे थोडं समजायला थोडं कठीण आहे. एक तर असं की ब्रह्मा विष्णू महेश ही जी पातळी आहे ही कार्यब्रह्माची आहे, आणि जेव्हा आपण शिवाला मंगल म्हणतो तेव्हा तो कारण ब्रह्माच्या पातळीवर असतो. आणि मृत्यू आपण वैयक्तिक पातळीवर कितीही वाईट म्हटला, नाश वैयक्तिक पातळीवर कितीही वाईट म्हटला तरी त्याची एक आवश्यकता असते. मी आपल्याला तांब्यांचं एक वाक्य सांगतो, म्हणजे मला वाटतं त्याने असं म्हटलं, मरणात खरोखर जग जगते. जग हे मरणात जगतं. आता याचं स्पष्टीकरण तांब्यानं विचारलं पाहिजे, पण त्या आधुनिक कवींनी सांगितलेलं आहे, तेव्हा दुसऱ्या कोणी परंपरावादी अशा माणसांनी सांगितलेलं नाही. म्हणून मरणाची देवता आपल्याला माहिती आहे की कठोपनिषद जे आहे ते मुळे नचिकेत्यानं यमापासून मिळवलेलं आहे, जी मरणाची देवता आहे. तेव्हा मृत्यू ही न्यायाचं प्रतीक आहे आणि न्याय मंगल आहे, म्हणून त्याची देवता ही मंगल आहे. स्थिरचर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांगुले उरला. मी आपल्याला सांगितलं होतं की ही दशांगुलाची जागा आहे ती ध्यानासाठी सांगितलेली आहे. आणि ती दशांगुल म्हणजे ज्या मस्तकातून आपण विचार करतो त्या दृष्टीने विचार करताना नाभीपासून आणि डोक्यापासून अशी एक वितीवर आहे दशांगुळ आहे ती, तो हृदयात राहतो. ते दशांगुळे उरल्या म्हणजे हृदयामध्ये राहतो एवढाच अर्थ आहे त्याचा. आणि स्थिरचर व्यापुनी अवघा उरला म्हणजे हे जे आपण स्थिरचर पाहतो ते दृश्य विश्व आहे, त्याच्या भोवती जे वातावरण आहे, त्याच्या भोवती जे आकाश आहे, त्याच्या भोवती जो अवकाश आहे तो खूप प्रचंड आहे. तेव्हा त्याला राहायचंच असलं तर जागा वेगळी असं काही कारण नाही, कारण हे सगळं त्याच्या पोटातच आहे. तो दशांगुले उरला हे ध्यानासाठी सांगितलेलं आहे. निष्काम प्रेम भक्ती सेवा हे त्रिगुण समुच्चय एकाच ठिकाणी उत्कटतेने कोणत्या परमेश्वरूपी अंशात पाहावे की या योगे साक्षात परमेश्वर दर्शन घडेल. कोणत्याही परमेश्वरी अंशामध्ये, कोणत्याही परमेश्वरी प्रतीकामध्ये याचा समावेश होऊ शकतो. अडचण एकच आहे की आपल्या ठिकाणी तेवढी उत्कटता आहे की नाही, आणि ती उत्कटता येण्याकरता आपल्याकडे तेवढ्या आसक्तीचा अभाव आहे की नाही. आसक्तीचा भाव जो जो जास्त तो उत्कटता कमी. आपल्याला व्यवहारात नंतर असं दिसतं की आसक्त माणसंच अधिक उत्कट असतात, व्यसनी माणसं अधिक उत्कट असतात. पण मुळात असं आहे, परमेश्वराविषयी शुद्ध प्रेम जर निर्माण व्हायचं असेल तर सांसारिक आसक्ती ज्या आहेत या ज्याच्या जितक्या कमी असतील तितकं ते उत्कट होईल. आणि असं झालं म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे जे प्रतीक तुम्ही निवडाल त्या सगळ्या प्रतीकाच्या मध्ये तुम्हाला हे दर्शन होईल. तेव्हा रामाच्या भक्तांना, तुलसीदास हे रामभक्त होते, त्यांना रामाच्या ठिकाणी हा उत्कटतेचा अनुभव आला. मीराबाई किंवा सूरदास हे कृष्णाचे भक्त होते, त्यांना कृष्णाच्या ठिकाणी उत्कटतेचा अनुभव आला. असा कोणी शंकराचा भक्त असेल, कोणी गणपतीचा भक्त असेल, त्या त्या देवतेचे अतिशय श्रेष्ठ असे भक्त आपल्याकडे वर्णन केलेले आहेत, त्यांच्या ठिकाणी ती भावना उत्पन्न होऊ शकते. सुख समाधान शांती हे शब्द समानार्थी आहेत का? या तिन्ही गोष्टींच्या प्राप्तीसाठी कोणत्या क्रमांकारी पायऱ्या चढाव्यात? सुख, समाधान आणि शांती. सुख हे सामान्यतः इंद्रियाच्या पातळीवर उपभोगायला येतं. त्याच्या प्राप्तीनंतर काही क्षण जे वाटतं ते समाधान असतं, आणि हे समाधान जितकं अधिक वेळ टिकेल त्याच्यावर शांती अवलंबून राहते. याच्यामध्ये क्रम सामान्यतः असाच आहे, तो व्यावहारिक जगतामध्ये क्षणिक असतो आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये तो अधिकाधिक दीर्घ आणि स्थिर होत जातो, आणि म्हणून त्याचा आनंद जो आहे तोही चांगला मिळत जातो. याच्यासाठी साधन आहे, साधन आहे, क्रम मात्र हाच समजायला हरकत नाही. व्यावहारिकदृष्ट्या क्षुल्लक किंमत वाटणाऱ्या परंतु ज्याचे मोल पैशात करता येणार नाहीत अशा अमोल वस्तू कोणत्या? ज्याच्याविषयी आपल्याला आदर आणि प्रेम आहे त्यानं दिलेली कोणतीही वस्तू. उदाहरणार्थ सद्गुरू प्रेम असेल तर सद्गुरूच्या पादुका आहेत. आईवर प्रेम असेल तर आईनं दिलेला एखादी खडा आहे, अंगठी आहे.
आपण शालिग्राम मानतो, बाण मानतो. कुणीतरी अधिकारी पुरुषांनी ते शालिग्राम आणि बाणाची तशी काय किंमत आहे आपल्याला खरं सांगू का? सगळ्यात श्रेष्ठ जो मनुष्य आहे जी प्राणीसृष्टीमध्ये, त्याने एकदा मागं मी केव्हा तरी गणितामध्ये विनोद येतो, मनुष्याच्या शरीराची किंमत 13.5 रुपये काहीतरी केली होती. 13.5 रुपये किंमत किती कशी गेली ते म्हणजे एक खेळा तयार होईल इतकं लोह माणसाच्या शरीरात आहे, एक बारीक टाचणी तयार होईल इतकं तांब त्या शरीरात आहे, इतक्या चौरस भिंतीला रंगवता येईल इतका चुना त्याच्या शरीरात आहे, इतके वेळ जाळता येईल इतकी चरबी त्याच्या शरीरात आहे, इतकं मांस आहे. आता हे सगळं मिळून एकत्र केलं काहीतरी 13.5 रुपये होते. त्या काळात आता थोडे वाढले असतील, वाचले त्याला बरेच कमी झाले. आता याच्यावर माणसाचं मोल अवलंबून ठेवायचं का? ते क्षुद्र मनुष्याच्या शरीराची किंमत किती? 13.5 रुपये. क्षुद्र आहे, पण त्यात क्षुद्र शरीरामध्ये ज्ञानेश्वर राहतो, त्यात क्षुद्र शरीरामध्ये रामदास राहतो, त्यात क्षुद्र शरीरामध्ये टिळक राहतात. अशी अशी किती दिवस. आता या शरीराची किंमत कशी करायची? म्हणून दिसायला जरी क्षुद्र असलं तरी त्याच्याविषयीचा भाव, श्रद्धा आणि त्यातून निर्माण झालेलं जे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वावर मोल अवलंबून राहतं. बाकी सगळ्या वस्तू क्षुद्रच आहेत. मनुष्य शरीर सुद्धा क्षुद्र आहे, तर आणखीन काय क्षुद्र राहिलं? ज्याला आपण फार मूल्यवान रत्न म्हणतो त्याला एका सुभाषितकाराने असं म्हटलंय की पृथिव्याम त्रीणी रत्नानी, पृथ्वीवर 3च रत्न म्हणतो, जलम अन्नम सुभाषित. अन्न, पाणी आणि सुभाषित ही 3च रत्न आहेत. मूढही पाषाणखंडेषु रत्न संज्ञा विधीयते. मूर्ख आहेत ते जे दगडाच्या तुकड्याला रत्न म्हणतात. आता एक एक सुभाषित जर इतक्या किमतीचं असेल, आणि असं आहे त्या भारवीचं एक सुभाषित सांगतात, सहसा विदधीत न क्रियाम अविवेक परमापदाम पदम वृणितो हि विमृश्यकारिणम गुणलब्धा स्वयमेव संपदा. असं एक सुभाषित आहे. त्या राजाकडे तो श्लोक लिहून पाठवला. तो श्लोक पाहिला, आवडला त्याला. त्या भारवीला काहीतरी 5-50 रुपये दिले. तो म्हणला माझ्या श्लोकाची किंमत 2 लाख रुपये आहे. राजा म्हणला एवढाच श्लोकाची किंमत 2 लाख रुपये का? विचार करून सांगतो म्हणला. मग त्यांनी तो श्लोक घेतला, आपल्या शय्यागृहामध्ये टाकून ठेवला. पुढे राजा कुठे युद्धावर गेला. त्या युद्धावर त्याला बरेच दिवस लागले, 7-8 वर्ष काहीतरी. तो परत घरी येऊ शकला नाही, त्या युद्धामध्येच गुंतला होता. 7-8 वर्षांनी जेव्हा परत आला तेव्हा त्यानं असं पाहिलं की आपल्या बायकोच्या शय्यागृहामध्ये त्याची बायको आणि दुसरा एक तरुण पुरुष झोपलेला आहे. आता त्या राजाच्या डोक्याचं काय झालं असेल? तो संतापला, त्यांनी तलवार उपासली. इतक्यात तो समोरचा श्लोक त्याच्या लक्षात आला, सहसा विदधीत न क्रियाम. म्हणजे कोणतीही गोष्ट एकदम करू नये. अविवेक परमापदाम पदम. अविवेक हा सगळ्या आपत्तीचं मूळ आहे. विरणुते ही विमृश्यकारिणम. विचार करून जो वागतो त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते. गुणलुब्धा स्वयमेव, असा त्या श्लोकाचा अर्थ आहे. तो याने तलवार उपसली तर बायकोला मारायचं आणि त्या पोराला मारायचं. कोणतं तरुण आहे त्याला मारायचं. म्हणून यानं त्याला तलवार खाली केली आणि त्या मुलाला आणि बायकोला जागी केली. हा कोण आहे म्हणा? अहो म्हणजे तुमचा मुलगा आहे, गुरुगृही शिक्षणाला होता, तो नुकताच परत आला. रात्री आम्ही बोलत बसलो आणि तसेच झोपलो म्हणाले. चुकलं की म्हणलं माझं. त्याने 2 लाख रुपये त्या भारवीकडे पाठवून दिले. नाही तर बायको आणि मला दोन्ही मेले असते. तेव्हा दिसायला वस्तू क्षुद्र आहे. एक एवढा श्लोक, कागदाची किंमत किती, त्याच्यावरच्या शाईची किंमत किती, काही किंमत नाही. म्हणून वस्तू सगळ्याच वस्तू क्षुद्र आहेत. कोणतीही वस्तू मूल्यवान नाही. त्याच्याविषयीचे आपले जे भाव आहेत त्याच्यावर त्याचं मूल्य अवलंबून राहतं. जादूटोणा म्हणजे चमत्कार नव्हे हे खरे, परंतु संतांनी केलेले, सहज घडलेले, मुद्दाम न केलेले चमत्कार, आश्चर्यकारक घटना बघून मानव प्राणी दिगूढ होतो किंवा अशक्य गोष्ट आहे असे म्हणून नास्तिकता दाखवितो. चमत्कार व साक्षात्कार कसे घडतात? साक्षात्कारी संताची खूण काय? सर्वच संतांना साक्षात्कार अनुभव मिळतो की नाही? साक्षात्कारी झाल्याशिवाय संत म्हणताच येत नाही. संत म्हणजे तो साक्षात्कारी असलाच पाहिजे. आणि हा साक्षात्कार ईश्वराचा साक्षात्कार आहे. नाही तर साहित्यकार सुद्धा मधनं साक्षात्कार होत असतात. तो साक्षात्कार हा नव्हे. ईश्वरी साक्षात्कार ज्याला झाला त्याला संत म्हणावं. बाकी संताचं कोणतंही लक्षण खऱ्या अर्थाने उपलब्ध नाही. आणि तो संत आहे की नाही याची जर बाह्य गमक ठरवायची असतील तर गीतेमध्ये स्थितप्रज्ञ, गुणातीत, भक्त यांची जी लक्षणं सांगितली आहेत ती ज्याच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आहेत त्याला संत म्हणायचं. किंवा 13व्या अध्यायातली ज्ञानलक्षणं जी सांगितली आहेत ती ज्याच्याजवळ आहेत त्याला संत म्हणायचं. चमत्कार करतो तो संत समजायचं काही कारण नाही. संत चमत्कार करतो की नाही हा वादाचा मुद्दा आहे. करावा की हा त्यापेक्षा वादाचा मुद्दा आहे. पण चमत्कार करतो म्हणून मात्र कुणीही संत होऊ शकत नाही. संत त्याला म्हणण्याची चूक करू नये. आता आपल्या काय भाव असतील त्याप्रमाणे व्यक्त करायला हरकत नाही, अवश्य करावे. आता चमत्कारी वस्तू काय आहे? मागची कार्यकारण मीमांसा जी आहे, मागची जी टेक्नॉलॉजी आहे ती माहीत नसते म्हणून आपण चमत्कार म्हणतो. नाही तर परवा मी केव्हा तरी आपल्याला सांगितलं होतं की TV हा सुद्धा चमत्कार आहे.
टेलिफोन हा सुद्धा चमत्कार आहे. सॅटेलाइट्सवरनं तुम्हाला क्रिकेट मॅच बघायला मिळते किंवा इतर अनेक गोष्टी बघायला मिळतात. तिकडचे संदेश इकडे येतात, हा सुद्धा चमत्कार आहे. विमान आकाशात उडतात हा चमत्कार आहे. हे सगळे चमत्कार आहेत. पण आज आपल्याला ते चमत्कार वाटत नाहीत, कारण विज्ञानाने त्याचे नियम आणि त्याचं तंत्र हे विकसित केलं आहे. आणि सामान्यतः तेवढे श्रम कोणी केले की कोणालाही ते करता येतं. बरोबर तसंच ती इकडेही आहे. तेवढे श्रम जर कोणी करील तर त्याला तेही साधेल. किरकोळ चमत्कार तर सहज करून दाखवता येतात. दुसऱ्याच्या मनातलं ओळखणं हा काही मोठा चमत्कार आहे असं नाही. थोडंसं भविष्य सांगणं हा काही चमत्कार आहे असं नाही. किंवा निसर्गामध्ये असलेल्या गोष्टी ज्या आता समोर नाहीत त्या समोरच्या माणसाकडे बघून त्याच्या संबंधात असल्या तर त्या सांगणं हा काही मोठा चमत्कार नाही. थोड्याशा साधनेच्या बळावर 3, 4, 5, 7 वर्षाच्या साधनेच्या बळावर हा होऊ शकतो. आणि तेवढ्यावर माणसं महंत म्हणून मिरवली जातात. त्याचं महंत पण जर मोजायचं असेल तर एकुलते गमक आहे स्थितप्रज्ञ. आणि हाच स्थितप्रज्ञ गीतेमध्ये अनेक रूपांनी सांगितलं आहे. ती लक्षणं त्याच्याजवळ असतील तरच तो संत हे, नाहीतर संत नव्हे. आणि हा स्थितप्रज्ञ आधी होतो का मग ईश्वरी साक्षात्कार होतो का ईश्वरी साक्षात्कार झाल्यानंतर स्थितप्रज्ञता येते? हे आधी बीज का आधी वृक्षासारखं आहे. हे दोन्ही एकमेकावर अवलंबून आहे, एकमेकाला एकमेकाची मदत करणारी आहे. सृष्टी निर्माण झाली त्यावेळी प्रथम जे प्राणी जन्माला आले त्यांचे प्रारब्ध कसे ठरले, त्यांच्या पदरी पापपुण्य कुठून आले, सुखदुःख कुठून आले. आपल्या वेदांतातल्या 6 गोष्टी अनादी मानलेल्या आहेत. या असल्या प्रश्नाची उत्तरं देण्याकरताच त्या निर्माण झाल्या आहेत की आमच्याकडे कर्म, सृष्टी, जीव या अनादी गोष्टी मानलेल्या आहेत. तेव्हा प्रथम निर्माण झाली वस्तू सृष्टीच्या बाबतीत नाहीच, ती अनादी आहे. जेव्हा केव्हा निर्माण झाली तेव्हा ती मागच्याची आवृत्ती निर्माण झाली. म्हणून धाता यथा पूर्वम अकल्पयत अशी आपल्याकडे धारणा आहे की ब्रह्मदेव मागं जसं झालं ते पाहून पुन्हा पुढे कसं चालू ठेवतो. तेव्हा आता प्रारब्ध नवीन कुठनं निर्माण झालं हे म्हणण्याचे काय कारण नाही. ते अनादी असल्यामुळं आधी बीज का आधी वृक्ष याचं जसं उत्तर देता येत नाही तसं आधी प्रारब्ध का आधी देह, देहानंतर प्रारब्ध का प्रारब्धानंतर देह याचं उत्तर देता येणं शक्य नाही. त्या गोष्टी अनादी आहेत आणि वेदांतांनी त्या 6 गोष्टी अनादी सांगितलेल्या आहेत. म्हणून या प्रश्नाचं आवश्यक काही नाही. आता प्रश्न फक्त एवढाच आहे की हे पापपुण्य सुखदुःख जे आहे ते तुम्ही आत्ता आहात या स्थितीतून पुढे कसा विचार करायचा त्याच्यावर ते अवलंबून राहतं. आणि त्याच्यावर जर अवलंबून राहायचं असेल तर माझ्या हातामध्ये क्रियमान राहत एक गोष्ट पुन्हा पुन्हा चुकते, समजून घेताना चुकते किंवा धारणेने चुकते. ती म्हणजे असं, प्रारब्ध ही वस्तू ही स्वैर नाही, संचित ही वस्तू ही स्वैर नाही. या दोन्ही क्रियमानातून जन्माला आलेले आहेत. फक्त त्याचा भोग लांबला म्हणजे त्यांना प्रारब्ध किंवा संचित म्हणतात. असतं ते सगळं क्रियमान असतं, तुमच्या क्रियमानातून तुमच्या कृतीतून जन्माला येतं. जे आजच आपण उपभोगतो त्याला क्रियमान म्हणतो. जे काल कालचं केलेलं आज भोगावं लागतं त्याला प्रारब्ध म्हणायचं. जसं मी परवा एकदा केव्हा तरी सांगितलं होतं की तरुणपणी माणसं पडतात, अपघात होतो त्यांना, आणि ते गुडघे किंवा ती कंबर किंवा जिथे मार लागला असतो ती जागा म्हातारपणी दुखायला लागते. आता म्हातारपणी तो पडलेला नसतो, तरुणपणी दुखत नाही. म्हणजे क्रियमान झालं तरुणपणी आणि भोगावं लागलं म्हातारपणी. हे म्हातारपणीचं प्रारब्ध आहे. पण हे कुठनं तरी अपघातातून आले नाही, हा ॲक्सिडेंट नाही, त्याला पाठीमागे परंपरा आहे. आणि हा कार्यकारण भाव आपण मानल्यामुळं या जन्मी मला जे चांगलं किंवा वाईट भोगावं लागतं आणि ज्याचं कारण मला सांगता येत नाही त्याचं कारण असलंच पाहिजे, त्याचं नाव प्रारब्ध. आणि मी या जन्मी केलं नसेल तर मागच्या जन्मी केलेलं आहे, मागच्या जन्मी केलं नसेल तर त्याच्या मागच्या जन्मी केलेलं आहे. आपल्याकडे जन्माची परंपरा आहे. भगवंतांनी स्वतःच गीतेत सांगितलंय, बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन तान्यहम वंदिवेद सर्वाणी नत्वम वेत्थपर्यंत. माझेही जन्म पुष्कळ झालेत आणि तुझेही जन्म पुष्कळ झालेत म्हणजे मला फक्त त्या सगळ्याची आठवण आहे आणि तुला नाही, म्हणून हा प्रश्न विचारलास. तेव्हा क्रियमान हे महत्वाचं, त्याच्यावर भर द्यावा. त्यातून जे येणार नाही तिथे खेळाडूपणा बाळगा. आपण स्पोर्ट्समॅन स्पिरिट म्हणतो की नाही, तसे स्पोर्ट्समॅन स्पिरिट बाळगा. अद्वैताचा पुरस्कार करणाऱ्या योग्यांना किंवा संतांना ईश्वराचे अस्तित्व कसे पटले? निर्गुण निराकार म्हणतात, तर मग त्यांना तो कोणत्या स्वरूपात दिसला? उपनिषदामध्ये तो कसा आहे? नाना प्रकारांनी व अनेक उदाहरणे देऊन हे त्यांनी वर्णन केले आहे. परंतु ते सर्व काल्पनिक. प्रत्यक्षात त्यांना काय अनुभव आला? आपण कसं ठरवणार काल्पनिक म्हणून? आज हे उपनिषदाचे दिवशी किती हजार वर्षापूर्वी होऊन गेले कोणाला तो माहीत नाही. त्यांनी केले वर्णन आम्ही काल्पनिक काय म्हणून म्हणायची? हे कसं आहे माहिती आहे का, की हिमालयाच्या शिखरावर 10,000 15,000 फूट उंचीवर गेलं म्हणजे तिथे विलक्षण वनश्री असते, विलक्षण सौंदर्य असतं. काहीही न दिसताना ते मानस सरोवराचंच आहे.
की आसपास झाडा एक हिरवी काडी नसते. पलीकडच्या बाजूला काय म्हणतात, तर आम्ही गेलो होतो, आम्ही जिथे उतरलो होतो तिथे हिरवी काडी नाही, अगदी माळ, खडकाळ माळ आहे आणि पाणी आहे मध्ये. एक कोणीतरी महापुरुष मागे इथे जाऊन आले, त्यांनी किर्लोस्करमध्ये लेख लिहिला होता की कशाला लोक वेडे जातात म्हणले, तिथे का आहे नाही. आता हे ज्याच्या त्याच्या विषयावर अवलंबून आहे. तिथे जो आनंद होतो तो ज्याला झाला तो आपण खोटा कसा म्हणणार. भोवती सगळं ओसाड आहे, मध्ये ते मानसाचं जल आहे, त्या दर्शनाचाच आनंद जर कोणाला वाटत असला तर नाही कसं म्हणायचं. तसं ईश्वर निर्गुण निराकार म्हणजे आधी मानस सरोवराचा परिसरच आहे, निर्गुण निराकार आहे, पण मध्ये ते एक जल आहे सगुण साकार निर्माण झालं, त्याचाच आनंद कोणाला असला तर आपण या लोकीचा आनंद हा नाकारू शकणार नाही. इतके प्राचीन ऋषींचा आनंद कसा नाकारणार, तेव्हा ती कल्पना म्हणायची काही कारण नाही. आणि कल्पना ही कोणा, ज्याला पर्वतीची टेकडी चढताना धाप लागते आणि त्याच्यावरही जाता येत नाही, त्यानं ते 18,000 फुटाची लिपुले खिंडोर आणून पलीकडे जायचं कसं. तेव्हा मानस सरोवर नावाची वस्तूच अस्तित्वात नाही म्हणण्यापैकी प्रकार झाला. तेव्हा आपण हिमतीत कमी पडतो, आपण शक्तीत कमी पडतो, आपलं दौर्बल्य असतं आणि मग दौर्बल्य मान्य करण्याची माणसाला लाज वाटते, म्हणून तो कल्पना वगैरे काहीतरी सांगत असतो. हा समजायचं काही कारण नाही. मोठा प्रश्न आहे, पण त्याचा सार एवढंच आहे की पापभिरू आणि सरळ माणसाला आपत्ती भोगाव्या लागतात आणि जे पातकी आहेत, वाईट मार्गाने वागतात, ते चैनीत राहतात. हे कित्येक वेळा सोयीस्कररित्या सुद्धा समजून घेत वाटलेलं असतं की माझा शेजारी तेवढा पातकी, त्याच्या घरी टी व्ही आला, मी मात्र सरळ, मला अजून सोफा कम बेड सुद्धा घेता आला नाही, असं उगीच आपल्याला वाटत असतं. पापभिरू मनुष्य जर चतुर असेल आणि कार्यक्षम असेल, त्याला कर्तृत्व असेल आणि जिद्द असेल, तर पापभिरू माणसालाही ऐश्वर्य आणि संपत्ती मिळू शकते. पापभिरू मनुष्य जर बावळा असला आणि बावळा असल्यामुळे जर पापभिरू असेल तर त्याचे हाल होतीलच. कारण संपत्ती मिळणं आणि न मिळणं हा एक कर्तृत्वाचा भाग आहे. त्यामध्ये प्रारब्ध असतं नाही असं नाही, दैव असतं असं नाही असं नाही, पण मुख्य भाग तो कर्तृत्वाचा आहे. तेव्हा ज्याच्या अंगी कौशल्य आहे, ज्याच्या अंगी कर्तृत्व आहे, ज्याच्या अंगी चातुर्य आहे, ज्यानं त्या तऱ्हेचं ज्ञान मिळवलं आहे आणि अखंड उद्यमशीलता ज्याच्या ठिकाणी आहे, तो पापभिरू आणि सरळ मनुष्य सुद्धा संपत्तिमान होऊ शकतो. तेव्हा संपत्ती किंवा आपत्ती हे पापपुण्याचं साक्षात फल नसून हे कर्तृत्व किंवा अकर्तृत्वाचं साक्षात फल आहे. तेव्हा शेजारचं मनुष्य आपल्यापेक्षा जास्त हुशार आहे की नाही याची चौकशी करावी. तो जर जास्त हुशार असेल तर त्याच्या हुशारीचं ते फळ आहे, त्याच्या पापाचं फळ मिळेल त्याला. म्हणजे खरंच पापी असला तर, का आपल्याला वाटतो म्हणून पापी आहे, मला वाटत म्हणून पापी असेल तर पापी असेल तसं नाही. मला साधलं नाही त्याला साधलं म्हणून मी त्याला पातकी म्हणतच नाही, शक्यता आहे. तेव्हा या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तेव्हा पापभिरू आणि सज्जन माणसं दरिद्रीच राहतात असं नाही, आणि सगळी पातकी माणसं वैभवाच्या शिखरालाच पोचतात असंही नाही. त्यातमध्येही दरिद्री कंगाल असलेली माणसं आहेत, यामध्येही संपन्न ऐश्वर्यात सुखात राहिलेली माणसं आहेत. पण ते दोन गुण वेगळे आहेत. पापाचा आणि संपत्तीचा, पुण्याचा आणि संपत्तीचा किंवा आपत्तीचा तसा साक्षात संबंध काही नाही. उगीच आपल्याला असं वाटत असतं एक. आणि दुसरं असं, मी एकदा मध्ये केव्हा तरी सांगितलं होतं, पतिव्रतेनं वेश्येच्या ऐश्वर्याशी कशाकरता तुलना करावी. वेश्येला किती ऐश्वर्य आहे, ती किती चैनीत राहते, तिचा रोज काय पडतो, याचा विचार साध्वीने कशाला करावा. ही तुलना चमत्कारिक आहे. पण एखाद्या साध्वीला ऐश्वर्यात राहायला मिळतं, नवरा कर्तृत्व नसेल तर. एखादी वेश्या सुद्धा अत्यंत दीन दरिद्री कंगाल अवस्थेत रोगाने पिडलेली असू शकते. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं दिसतं आणि बाकी न पाहिलेल्या गोष्टी आपण पाहत नाही. कुणी सांगितलं तुम्हाला सगळ्या वेश्या सुखी असतात म्हणून, सगळ्या वेश्या संपन्न असतात म्हणून, सगळ्या वेश्या शांततेत समाधान असतात म्हणून. अतिशय आपत्ती आहे, अतिशय दुःख आहे, अतिशय त्रास आहे, वेदना आहे, सगळं आहे. हे दोन्हीकडेही आहे. तेव्हा एकमेकाचा एकमेकाशी काही संबंध नाही. आपण कसं राहायचं ते आपल्याकरता ठरवलं पाहिजे. आणि हा प्रश्न नवीन उत्पन्न होत असं समजायचं कारण नाही. द्रौपदीनं धर्मराजाला तो त्या काळीही विचारला आहे. तिने हाच प्रश्न विचारला आहे की तुम्ही एवढे धार्मिक, तुम्ही एवढे सदाचारी, तुम्ही असे जंगलामध्ये हाल अपेष्टा भोगता आहात, आणि तो दुर्योधन इतका चांडाळ, इतका दुर्वर्तनी, इतका अनाचारी, तो तिथं ऐश्वर्य भोगतोय. जे आपण विचारतो तेच द्रौपदीने विचारलेलं आहे. अधिक कडक शब्दात विचारलं आहे. पतिव्रता असून नवऱ्यालाच प्रश्न केलेला आहे. म्हणजे पतिव्रतांचे सुद्धा नमुने असू शकतात.
तो द्रौपदीने हाच प्रश्न विचारला आणि त्याला धर्मराजाने दिलेलं उत्तर मोठं मार्मिक उत्तर आहे. ते म्हणजे, द्रौपदी, मी धर्म व्यापार म्हणून पाहत नाही, मी धर्माचरणाचा व्यापार समजित नाही, की मी इतकं धर्माचरण केलं इतकं मला त्याचं फळ मिळालं पाहिजे. धर्माचरण म्हणजे व्यापार नव्हे. हे जे उत्तर आहे तेच सर्वत्र उत्तर आहे. हे प्रत्येकाला माहीत असणं आवश्यक आहे. समोरचा माणूस आपल्याशी वाईट वागत असतो तरी आपण त्याच्याशी सौजन्याने व प्रेमाने वागावे का? दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे मताप्रमाणे आपण दरवेळेला भांडण नको म्हणून वागलो तर कुणी आपले चांगले तर म्हणत नाहीच, पण भांडत नाही, प्रतिकार करत नाही, म्हणून लोक त्याचा फायदा घेऊन आपली किंमत अजिबात देत नाहीत, अपमान करतात, तरी कसे वागावे हे सगळे सोसावे वैयक्तिक पातळीवर असेल तर. आणि ज्यामध्ये प्रत्यक्ष हानी नसेल त्यावेळेला, जेव्हा प्रत्यक्ष हानी नाही, नुसत्या मानापमानाच्या सामान्य खोळ्या कल्पना आहेत आणि त्या असतात, लग्नातही असतात, उत्सवातही असतात, शिबिरातही असतात. तेव्हा ह्या मानापमानाच्या खोळ्या कल्पना असतात ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष नुसतं सरकून बसा म्हणलं तरी सुद्धा माणसं रागावतात. थोडं थांबा, चहा थोड्या वेळाने मिळेल म्हटलं तरी राग येतो, ते आतनं सळक आलेली असते. तेव्हा हे असे जे विकार आहेत की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष आर्थिक किंवा शारीरिक नुकसान नाही, असे जर अन्याय कोणी करीत असेल किंवा असं कोणी वागवीत असेल तर उपेक्षा आहे त्याच्यावरचं सगळ्यात चांगलं औषध आहे. अपमान होईल की नाही, किंमत मिळेल की नाही, हा मुद्दा महत्त्वाचा नाही. मी आपल्याला अनेक वेळा सांगतो की ज्ञानेश्वरांनाही शत्रू होते आणि दुर्योधनालाही अनुयायी लाभले आहेत. तेव्हा हे असं असायचं जगामध्ये. सगळ्यांनी मला चांगलंच म्हटलं पाहिजे, माझी कुणीच निंदा करता कामा नये, असं जर म्हटलं तर ते म्हातारा आणि त्याचा बैल जी गोष्ट, गाढव आणि त्याची ते गोष्ट आम्ही ऐकतो तसं व्हायचं. की सगळ्या बाबतीत चांगलं म्हणणारा कुणीही अजून जन्माला आलेला नाही, कोणालाही सगळ्या बाजूंनी चांगलं असं कुणी म्हटलेलं नाही. आपल्याला कुणीच असं आहे, पुन्हा तसंच आहे, सगळेच अपमान करतात का? कुणी मान देतो का नाही, कुणी आदर दाखवतो की नाही, कुणी प्रेमाने वागवतो की नाही, ती संख्या कदाचित थोडी असेल, पण सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला असं काही होत नाही. त्याला चांगलं म्हणणारे, त्याला बरं म्हणणारे, त्याचं कौतुक करणारे असे लोक असतात, पण कौतुक करणारे लोक माणसं मोजित नाहीत आणि जे अपमान करतात तेवढं मात्र लक्षात राहतं. म्हणून ते मोठं वाटतं. वास्तविक तसं मोठं असण्याचे कारण नाही. सर्वसामान्य माणसं दुर्योधना इतकी वाईटही नसतात, ज्ञानेश्वरांची इतकी उदारे नसतात. ते जसे आपण असतो तशीच सगळी असतात. जसा मी आहे तसाच सामान्यतः माझ्या भोवतालचा परिवार आहे. मी सगळ्यांना प्रत्येक वेळा न्याय देतो असं विश्वासाने सांगू शकतो का? मी माझ्या समोर बसलेल्या गोष्टीचं प्रत्येक वेळेला कौतुक करतो असं मी तरी कधी करतो का? मी करीत नाही, लोकही करीत नाही. मी केलं नाही म्हणजे मात्र तेवढं बरोबर आणि लोकांनी केलं नाही म्हणजे तेवढं चुकलं, हे कसं झालं? त्या वैयक्तिक पातळीवर हे सोसावे, सामाजिक पातळीवर त्याचा जितका करता येईल तेवढा प्रतिकार करावा. एक खूप मोठं पत्र आहे, पण प्रश्न एकच आहे त्यातला की साधक आपापली कर्तव्य संसारातली योग्य रीतीने पार पाडित असताना सुद्धा त्याचा जो आप्तेष्टांचा परिवार आहे तोच संतुष्ट राहत नाही आणि तो त्याला नावं ठेवीत असतो. ही गोष्ट काही नवीन नाही, कारण हा कर्तव्य करतो त्या माणसांना त्याचं कर्तव्य पुरं वाटत नाही. अगदी साधी गोष्ट सांगायची तर बायकोला राज्यारक्षणाकरता वस्त्र प्राप्त झाली. समाजामध्ये ज्या समाजात ती राहते त्या समाजामध्ये फारशी खाली मान न घालावी लागताना उजळ माथ्याने हळदी कुंकवाला जाता आलं. इतपत वेशभूषा तिच्याजवळ असली, मुलांची शिक्षणं पूर्ण झाली आणि त्यांच्या औषध पाण्याची सोय झाली, डोक्यावर चांगलं मजबूत छप्पर असलं आणि ते सुरक्षित आहे असं वाटलं म्हणजे सामान्यतः पुरुषाचं कर्तव्य संपलं असं समजायला हरकत नाही. आता याच्यानंतर जर त्याची बायकापोरं खुश नसतील तर दोष त्या बायकापोरांचा आहे, पुरुषाचा मुळीच नाही. हेही जर कमी असेल तर पुरुषानं ते करता कामा नये, हे बरोबर. पण इतकं करून सुद्धा 5 पातळानंतर पुन्हा 6व्या पातळा करता, 6 पातळानंतर 10व्या पातळा करता, 10 पातळानंतर 15व्या पातळा करता, 2 तोळे सोन्यानंतर 10 तोळे सोन्या करता, 10 तोळे सोन्यानंतर 50 तोळे सोन्या करता जर बायको भांडत बसली तर तिला खांबाशी भान म्हणावं, आपण खांबासारखं स्थिर राहावं. व्यवस्थित शिक्षण पुरं झाल्यानंतर सुद्धा बाप आपल्याला मदत करणे असं जर कोणा पोराला वाटत असलं तर त्याचं नशीब त्याच्याबरोबर असं समजावं, त्याला खुशाल संताप द्यावा. त्याच्या प्रत्येक गोष्टीबरोबर, नाही तर मग ते तसं कर्तव्य कधी समजून संपतच नाही. परंपरा चालूच राहते कर्तव्याची. मुलाचं कर्तव्य, मुलगा मोठा झाला की नातवाचं कर्तव्य, नातू मोठा झाला की पंताचं कर्तव्य. आता हे काय प्रकरण आहे?
शेवटी कुठे, म्हणून आपल्याकडे जी आश्रम व्यवस्था सांगितली आहे ती याकरताच सांगितलेली आहे. ते एकदा तो आश्रम तसा स्वीकारला म्हणजे लोकांच्या कल्पनाही बदलतात. आश्रम स्वीकारणं कठीण जातं म्हणून माणसं घरात राहतात, आणि घरात राहणाऱ्या माणसाला कोणी गुणानं राहू देत नाही, म्हणून हा त्रास निर्माण होतो. बाहेर जाणाऱ्या माणसाला सगळं चांगलंच म्हणतात असं काही नाही. त्यानं आपल्या दृष्टीने शांतपणे विचार केला पाहिजे, आणि जर कोणी नावं ठेवीत असेल तर ठेव म्हणावं, त्याचं तो भोगील. कारण आपल्याकडे अशी कल्पना आहे, चांगल्या माणसाला नावं ठेवली तर चांगल्या माणसाचं काही पाप असलं तर ते त्या माणसाला लागतं, आणि पुन्हा नावं ठेवण्याचं पाप लागतं ते निराळच. तेव्हा अशी जर कोणी निंदा करीत असेल तर शांतपणे ती निंदा, आपलं कर्तव्य खरंच चुकलं नाही ना, आणि ते चुकलं नाही ना म्हणजे ह्या मापात चुकलं नाही ना. 5 वर्षाच्या पोराला सांभाळावं लागतं बरोबर आहे, 10 वर्षाच्या पोराला सांभाळावं लागतं बरोबर आहे, 20 वर्षाच्या पोरालाही कदाचित सांभाळावं लागतं बरोबर आहे, 25 वर्षाच्या पोरालाही सांभाळावंच लागतं, आणि त्याची अपेक्षा तशीच राहते. आणि तरी बापानं अजून काय करावं, हो असं झालंय काही समजायचे कारण नाही. त्याचं नशीब त्याच्याबरोबर, तो त्याचं नशीब घेऊन जन्माला आलेला आहे, त्याचं कर्तृत्व घेऊन जन्माला आलेला आहे. तुम्ही आपलं काम केलं म्हणजे मुलाच्या कर्तव्यातून मुक्त झाला आहात. ती स्थिती बायकोच्या बाबतीत. म्हातारपणी बायको सांभाळण्याचं काम नवऱ्याकडे मुळीच नाही, मुलाकडे आहे. आपल्या धर्मशास्त्राने सांगितलंय, पिता रक्षती कौमारे भर्ता रक्षती यौवने पुत्रस्तु स्थविरे भावे न स्त्री स्वातंत्र्य मर्हती. ते स्वातंत्र्य मर्हतीचा अर्थच आहे की त्याला कोणी सांभाळणारा पाहिजे, आणि ते मुलाचं स्वाधीन करावं. ती तरीसुद्धा जर नवऱ्याला उच्छाद देत असेल तर नवऱ्याने ते मानायचं मुळीच कारण नाही. अर्थात ही आपली हिंमत टिकते की नाही हे ज्याचं त्यांनी पाहावं. कर्तव्याची मर्यादा तसं कधी संपायचं नाही. एका सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या सद्ग्रस्तांनी पुष्कळ प्रश्न विचारलेत, त्यातले पुष्कळसे महत्त्वाचे प्रश्न आहेत. मी क्रमाने त्याचा विचार आपल्याला सांगतो. ज्या व्यक्ती परमेश्वर मानित नाहीत किंवा अध्यात्माबाबतीत उदासीन आहेत, परंतु जे आपले वर्तन समाजाच्या कल्याणाच्या दिशेने ठेवतात व समाजाकरता त्याग करतात, त्यांचे बाबतीत आपणास काय वाटते? मला त्या व्यक्तींच्या विषयी आदर वाटतो जे प्रामाणिक समाजाचं कार्य करतात आणि ईश्वर मानित नाही असं म्हणतो. तो ईश्वर मानित नाही म्हणतो ही फक्त त्याची गैरसमज होत आहे. समाजाचं कार्य जर कोणी त्यागभावाने आणि प्रामाणिकपणे करीत असेल तर तो समाजालाच ईश्वर मानतो असा माझा अर्थ आहे, की तो समाज हाच त्याचा ईश्वर आहे. जनी जनार्दन जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत या भावाने तो वागतो. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असं आपल्याकडे संतांनी सांगितलेलं आहे. असं रंजल्या गांजलेल्या मदत करणारी जी माणसं आहेत ती आदरणीय आहेत, एखाद्या सत्पुरुषा इतकीच पवित्र आहेत, चांगली आहेत असं मी व्यक्तिशः मानतो. फक्त तो ईश्वर नाही म्हणतो हा त्याचा अहंकार आहे. कारण ईश्वर आहे म्हणण्यावर ईश्वर अस्तित्व सिद्ध होत नाही, ईश्वर नाही म्हणण्याने ईश्वर नाकारता येत नाही. ईश्वराचं अस्तित्व हे त्रिकालाबाधित आहे, ते आहेच. तुम्ही मान्य करणं आणि मान्य न करणं याच्यावर काही अवलंबून नाही. पृथ्वीला गुरुत्वाकर्षण नावाची शक्ती आहे की नाही हे मी मान्य करणं आणि मान्य न करणं याच्यावर काही अवलंबून नाही. पृथ्वी फिरते की नाही हे मी मान्य करणं आणि मान्य न करणं याच्यावर काय अवलंबून नाही. पृथ्वीला गुरुत्वाकर्षण आहे मी मान्य न केलं तर माझे काय बिघडते? काही बिघडत नाही मान्य न केले तर, कारण तुमच्या शरीरावर त्याचे व्हायचे ते परिणाम तसेच होत राहतात. तुम्ही मान्य करा नाही तर मान्य करू नका. पृथ्वी फिरत नाही असं मी म्हटलं तर तुमचं काय बिघडलं? काही बिघडत नाही. आत्तापर्यंत अनेक काळपर्यंत पृथ्वी फिरत नाही असंच लोक मानित होते. आता पृथ्वी फिरते असं म्हणतात, तरी सुद्धा कोणाचीही घरं काही पडलेली नाही. पृथ्वी फिरत नव्हती तेव्हा घरं स्थिर होती, आणि पृथ्वी फिरायला लागली तेव्हा घरं कोसळली, असं काही झालं नाही. त्यावेळेलाही घरं स्थिर होती, आणि आता तर त्याच्यापेक्षा उंच घरं स्थिर आहेत. पृथ्वी फिरत असताना सुद्धा ती काही डावाडोल झाली नाही, ती आपल्या नियमाने काम करते. तुम्ही मानता का मानित नाही याच्यावर काही अवलंबून नाही. ईश्वर मानित नसेल तर मनुष्य अडाणी ठरेल, ईश्वर मानित असेल तर मनुष्य बहुश्रुत ठरेल, आणि ईश्वर मानून तो तसा वागत असेल तर भक्त ठरेल. त्यात त्याचं कल्याण आहे. तो मानतो की मानित नाही याच्याशी काही संबंध नाही. एखादा मानित नसला आणि प्रामाणिक कार्य करीत असाल तर नाही नाही ईश्वराला मान असं मी त्याच्या मागे मुळीच आग्रहाने लागणार नाही. तो जोपर्यंत प्रामाणिक कार्य करता आहे तोपर्यंत तो म्हणत नसला तरी ती ईश्वराचीच सेवा तो करतो आहे.